मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे डेली यूज सेंटेन्सेस. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे फूड, फीस्ट अँड अम्युजमेंट. फूड, फीस्ट अँड अम्युजमेंट म्हणजेच काय, आपल्याला जे काय सेंटेन्सेस बघायचे आहेत तर ती कशाशी संबंधित राहणार आहेत, तर ती राहणार आहेत आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल. आलं लक्षामध्ये? जसं की बघा, आणि हा पार्ट थोडा मोठा आहे, तर हा पार्ट मोठा असल्यामुळे आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि आज आपण बघणार आहे पार्ट 1. बरोबर. तर सुरुवात करूया. बघा, पहिलं सेंटेन्स काय आहे, नाश्त्यात काय घ्याल. नाश्त्यात काय घ्याल म्हणजेच काय झालं, आता एक प्रश्नार्थी वाक्यसुद्धा झालं. बरोबर. नाश्त्यात काय घ्याल हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, व्हॉट विल यू हॅव फॉर ब्रेकफास्ट. व्हॉट विल यू हॅव फॉर ब्रेकफास्ट म्हणजेच काय, नाश्त्यात काय घ्याल. नेक्स्ट आहे भाजीमध्ये काय आहे. भाजीमध्ये काय आहे हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, व्हॉट इज द व्हेजिटेबल डिश. व्हॉट इज द व्हेजिटेबल डिश. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, दुपारी 1 वाजता आमचे दुपारचे जेवण असते. दुपारी 1 वाजता आमचे दुपारचे जेवण असते. इंग्लिशमध्ये कसं होईल, वी हॅव आवर लंच ॲट 1 PM. वी हॅव आवर लंच ॲट 1 PM. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, मी कधी कधी उपवास ठेवतो. मी कधी कधी उपवास ठेवतो हे झालं मराठीत. इंग्लिशमध्ये कसं होईल, आय कीप फास्ट नाव अँड देन. आय कीप फास्ट नाव अँड देन. आता बघा, फास्ट म्हणजे काय, उपवास ठेवणे. फास्ट म्हणजे काय, उपवास. आणि नाव अँड देनचा अर्थ काय होतो, कधी कधी. नाव अँड देन म्हणजे काय, कधी कधी. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मी त्याला जेवायला बोलावलं. मी त्याला जेवायला बोलावलं म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल, आय इन्व्हायटेड हिम टू डिनर. आय इन्व्हायटेड हिम टू डिनर. नेक्स्ट आहे त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या सन्मानार्थ डिनर दिले. बरोबर. डिनर म्हणजे काय, जेवण दिले. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या सन्मानार्थ काय दिलं, डिनर दिलं. इंग्लिशमध्ये कसं होईल, ही गेव अ डिनर इन ऑनर ऑफ हिज सन्स मॅरेज. ही गेव अ डिनर इन ऑनर ऑफ हिज सन्स मॅरेज. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे शिळी भाकरी किंवा चपाती कधीही खाऊ नका. शिळी भाकरी किंवा चपाती कधीही खाऊ नका म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल, नेवर टेक स्टेल ब्रेड किंवा मग चपाती. नेवर टेक स्टेल ब्रेड किंवा मग चपाती. आलं लक्षात. नेक्स्ट आहे स्टेल म्हणजे काय, शिळं. बरोबर. नेक्स्ट आहे आपले अन्न चांगले चावून खा. आपले अन्न चांगले चावून खा. इंग्लिशमध्ये कसं होईल, च्यू युअर फूड वेल. च्यू म्हणजे काय, चावणे. च्यू युअर फूड वेल. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे टोमॅटोमुळे भूक लागते. बरोबर. टोमॅटोमुळे खूप भूक लागते. बरोबर. इंग्लिशमध्ये कसं होईल, टोमॅटोज आर व्हेरी ॲपेटायझिंग. टोमॅटोज आर व्हेरी ॲपेटायझिंग. नेक्स्ट आहे दूध फाटलं आहे. दूध फाटलं आहे. इंग्लिशमध्ये कसं होईल, द मिल्क टर्न सोअर. द मिल्क टर्न सोअर म्हणजे काय, दूध फाटलं आहे. आलं लक्षात. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि काही अडचण असेल म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.